सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिना म्हटला की मंगळागौरीचा खेळ हा प्रत्येक घरात खेळला जातो आणि त्यावेळेला ही थालीपीठं आवर्जून बनवली जातात. तर या पद्धतीने थालीपीठं नक्की बनवून बघा. अगदी पटापट तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. यासाठी मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. यामध्ये एक छोटी वाटी बारीक कोथिंबीर घातली आहे चिरून. 2 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत. ऑप्शनल आहेत, नाही वापरल्यात तरी चालेल. आता यामध्ये मीठ घालायचे आहे आणि हे मीठ कांद्याबरोबर व्यवस्थित चुरून घ्यायचे आहे. असे केल्याने कांद्याला छान मीठ लागल्यामुळे आणि चुरल्यामुळे कांदा हा मोकळा होतो. त्याचे असे जाड तुकडे राहत नाहीत आणि थालीपीठ थापताना थालीपीठ फाटत नाहीत. ही प्रोसेस नक्की करायची आहे. आता हे सर्व मीठ व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. यामध्ये बाकीचे मसाले घालूया. हळद घातली आहे अर्धा चमचा. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. गरम मसाला घेतला आहे आणि आता 4 वाट्या इतके भाजणीचे पीठ मी घेतले आहे. यामध्ये तुम्ही एखादी तुमच्या आवडीची पालेभाजी सुद्धा वापरू शकता. घरात जर पालेभाजी कोण खात नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आता पाणी घालून आपल्याला हे पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे. एकाच वेळेला जास्त पाणी ओतायचं नाहीये. जसं पाणी लागेल तसं वापरून पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी सुद्धा मी इथे नॉर्मलच घेतलं आहे. गरम पाणी वगैरे वापरलेले नाहीये. पीठ आपल्याला आपण जसे चपातीचे पीठ मळतो तसेच मळून घ्यायचे आहे. जास्त नरम मळायचे नाहीये, कारण आपल्याला ही थालीपीठं तळून बनवायची आहेत. जेव्हा आपण थापून बनवतो तेव्हा पीठ थोडं जास्त सैल मळले जाते. हे बघा, तुम्ही बघू शकता. एवढं मऊ पीठ मळून घ्यायचे आहे. आता याचे गोळे तयार करून घेत आहे. तुम्हाला ज्या साईजचे थालीपीठं बनवायचे असतील तेवढ्या साईजचा गोळा बनवून घ्यायचा आहे. बाकीचे सर्व गोळे सुद्धा असेच बनवून घेणार आहे. एका वेळेला 4 ते 5 गोळे बनवून घ्या, नाहीतर ते सुकतात. आता इथे एक प्लास्टिकचा तुकडा बी घेतला आहे. तुम्ही बटर पेपर सुद्धा घेऊ शकता. ह्याला मी तेल लावून घेत आहे, जेणेकरून पीठ पेपरला चिटकणार नाही. आता वरच्या साईडून सुद्धा थोडेसे तेल लावून प्लास्टिकचा तुकडा वर ठेवून हाताने दाब देत देत आपल्याला हवे त्या आकारामध्ये थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट हाताच्या बोटांना तेल लावून थालीपीठ थापलं तरीही चालेल. हे बघा, आता हे थालीपीठ थापून झालेलं आहे. तेल लावल्यामुळे हे प्लास्टिकमधून आरामात सुटते, अजिबात चिकटत नाही. आता हे थालीपीठ आपण तळून घेऊयात. तर तेल मी इथे छान कडक गरम करून घेतलेले आहे. हाय टू मीडियम फ्लेमवरती थालीपीठ आपल्याला तळायचे आहेत. गॅसची फ्लेम ही हाय टू मीडियम वरच ठेवायची आहे. अगदी कमी गॅसवर थालीपीठ तळू नका, नाहीतर ती खूप जास्त तेलकट होऊ शकतात. थालीपीठ तेलात सोडल्यानंतर 1 मिनिटभराने आपल्याला साईडून गोल्डन कलर येताना दिसला की मग ते पलटी करून घ्यायचे आहे. हे मी इथे छोटं भांडं वापरलेले आहे. तुम्ही कढईचा वापर करून एका वेळेला 2 ते 3 थालीपीठं तेलात सोडू शकता. आता ह्याचा रंग हा बदलत आलेला आहे. पुन्हा 1-2 वेळा हे उलट-पालट करून आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता थालीपीठाचा रंग हा छान सोनेरी असा झालेला आहे. म्हणजेच हे थालीपीठ छान तळून तयार झालेले आहे. अशाच प्रकारे बाकीची सर्व थालीपीठं सुद्धा मी तळून घेणार आहे. या अशा पद्धतीने जर थालीपीठं बनवाल तर त्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. पटापट तळून तयार होतात. तर मंगळागौरी स्पेशल भाजणीची थालीपीठं आपली तयार झालेली आहेत. अगदी पटकन आणि खुसखुशीत तयार होतात. चवीला सुद्धा खूप छान लागतात. थालीपीठ भाजणीचा व्हिडिओ हा मी शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो नक्की चेक करा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.